सावधान. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. तुमचं रेशन कायमचं बंद तर होणार नाही ना? राज्य सरकारने आता शिधा वाटप केंद्रावर एक मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. नेमकं काय घडलंय? पहा हा स्पेशल रिपोर्ट. मित्रांनो, गरिबांच्या घराची चूल पेटवणारा हक्काचा घास म्हणजे रेशन. पण आता याच व्यवस्थेला शुद्ध करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डांच्या यादीतून हजारो नावे आता कायमची डिलीट केली जात आहेत. आता तुम्ही म्हणाल, अहो पण कारवाई नक्की कोणावर? तर लक्ष देऊ नाही का? हे 3 प्रकारचे लोक आता रेशनला मुकणार आहेत. नंबर 1, सरकारी कर्मचारी. नोकरी असूनही जर तुम्ही रेशनचा लाभ घेत असाल, तर तुमचा पत्ता कट होणार. नंबर 2, जे गेल्या 6 महिन्यांपासून शिधा वाटप केंद्राची पायरीही चढलेले नाहीत, त्यांचे रेशन गरज नाही म्हणून बंद केले जाणार. आणि नंबर 3, ज्या व्यक्ती आता हयात नाहीत, पण त्यांच्या नावाने आजही रेशन उचललं जातंय, अशा मृतांची नावे आता यादीतून गायब होणार आहेत. एकट्या कोल्हापुरातच 20,000हून अधिक लोकांचा रेशन पुरवठा रोखला गेला आहे. पण घाबरू नका. जर तुम्ही पात्र असाल आणि चुकून नाव कट झालं असेल, तर रेशन कार्यालयात पुन्हा अर्ज करून तुम्ही आपला हक्क परत मिळवू शकता. थोडक्यात, आता अपात्राला फास आणि खऱ्या गरजूला घास मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला लगाम बसेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा कुलाबा न्यूज 24. धन्यवाद.